सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरवरी दुरावसी दुरी, भवाची ये पुरी वहावसी, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे यान विठोबाची, करिता भरवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी, विठाला प्रस्तुत भगवान दत्तात्रेयाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी, मौजे देऊळगाव गाढा नारायण बेट, नारायण महाराजांच्या कृपाशीर्वादाने पुन्हा ही पवित्र झालेली भूमी, आणि या पवित्र भूमीवरती वैकुंठवासी ज्ञानदेव दिनकर शितोळे, त्यांना दादा म्हणायचे ना, काका उर्फ काका, यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी सुप्रसिद्ध साधू तुकोबाराय यांचा 3 चरणांचा मानवी जीवनाचं महत्व कथन करणारा अभंग विठाला माणसाने जीवन कसं जगावं आणि आपला मृत्यू कसा श्रेष्ठ करून घ्यावा याचं चिंतन या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय आपल्या समोर मांडतात. आपणा सर्वांना ज्ञात आहे, ज्यांच्याबद्दलची आज ही सेवा या ठिकाणी आपण सर्वजण पुण्यस्मरणानिमित्त साजरी करीत आहोत. वैकुंठवासी काका, मी कैलासवासी म्हणणार नाहीये, कारण जर वारीस त्यांनी चालवलेली असेल तर ते वैकुंठवासी आहेत. वैकुंठामधलं महत्त्वाचं जे स्थान आहे, ज्याला भगवंताचं निजधाम म्हणतात, देवाची अनन्य भक्ती करणारा भक्त हा त्या निजधामाला प्राप्त होतो. म्हणून माऊली त्याचं सुंदर वर्णन करतात. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. हे माझं जे निजधाम आहे, ते माझं निजधाम मी त्या व्यक्तीला प्राप्त करून देत असतो ज्याच्या मुखामध्ये अखंड चिंतन आहे. म्हणून अखंड चिंतन ज्यांच्या मुखामध्ये, कैलासवासी इथं लावलेलं नाव, पण मी म्हणतो वैकुंठवासी आबा, काका, क्षमा करा. काकांचं आणखी एक वैशिष्ट्य आपणा सर्वांना ज्ञात आहे. मी प्रारंभीच थोडंसं काकांच्याबद्दल बोलतो, कारण अभंगामध्ये एकदा आलं की मग चिंतन पुढे जातं. 2 प्रकारची सेवा जर मानवाच्या आयुष्यामध्ये असेल तर त्याचं जीवन सार्थकी लागतं. 1 भक्ती आणि 2 शक्ती. भक्ती आणि शक्तीचा समन्वय सहसा होत नाही, पण इथे दोन्हींचा समन्वय आपल्याला दिसतो. ज्यांनी प्रारंभीचं आपलं सर्व आयुष्य ज्याच्यामध्ये कर्तबगारी कर्तव्य करावं असं सर्व कर्म या देशसेवेसाठी अर्पण केलं, आणि पुन्हा सुंदर अशा या भक्ती मार्गाची वाट, ज्याला आम्ही असं म्हणतो स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. हा भक्तीचा जो आनंदाचा उत्सव आहे, तो आनंदाचा उत्सव ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आणला, अशा दोन्हींचा समन्वय ज्यांच्या जीवनामध्ये ते आबा. बरं, एवढ्यावरतीच आहे का? नाहीये. क्षमा करा, पुन्हा आबाच येत आहेत माझ्या. का लक्षात येते आबा, तर आमच्याकडे बी एक आबा आहेत, त्यांचं नाव हेच आहे,
परवा त्यांचं पुण्यस्मरण झालंय. पुन्हा एकदा क्षमा मागतो काका. त्याचं कारण असं आहे की या दोन्ही गोष्टींचा समन्वय ज्यांच्या जीवनामध्ये झाला आणि आपण पाहतो त्यांच्या नंतरची ही पिढी तेवढीच महत्वाची आहे. संप्रदायाला पोषक असलेलं वातावरण ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये भक्तच नाही देव सुद्धा येऊन राहतो. फक्त गरज थोडीशी आहे त्या पद्धतीच्या वातावरणाची. म्हणून पुत्र कुणाला म्हणावं तर माझ्या मते असं आहे की वडिलांच्याकडून काही गोष्टी ज्यांनी आत्मसात केल्या, पुत्राचं कर्तव्य काय असं जरी म्हटलं तरी वावगं होणार नाहीये. काय आहे पुत्राचं कर्तव्य? पुत्राचं कर्तव्य माझ्या दृष्टीने एक 2-3 प्रकारचं कर्तव्य आहे. वडिलोपार्जित संपत्ती, वडिलांच्याकडून आलेली संतती आणि वडिलांच्याकडून आलेले सदाचार, ह्या 3 गोष्टी जो सांभाळतो तो पुत्र आहे. पुन्हा एकदा सांगतो, महत्वाच्या गोष्टी आहेत. वडिलांच्याकडून आलेली संपत्ती, वडिलांच्याकडून आलेली संतती आणि वडिलांच्याकडून आलेले सदाचार, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण संस्कार म्हणतो. या 3 गोष्टी वडिलोपार्जित ज्याला प्राप्त झाल्या तो पुत्र, आणि ज्यानं सांभाळला तो सुपुत्र. विठ्ठल अभिमानानं सांगावं, हे माझे वडील आहेत. माझ्या वडिलाची मेरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. धाडसानं, आनंदानं, उत्सवानं सांगावं माझे वडील आहेत. का? एकीकडे आपण पाहतो देश सीमेवरती लढत असताना सियाचीन सारख्या प्रदेशामध्ये 0 डिग्रीच्या ही खाली जिथे तापमान आहे अशा ठिकाणी 8-8, 9-9 तास एखाद्या वेळी पहारा करावा लागतो. बरं, एवढ्यावरतीच नाहीये. समजा एखादा मित्र आजारी पडला तर त्याची ड्युटी सुद्धा करावी लागते, जिथं तुम्हा आम्हा सामान्य लोकांना त्रास घेणं सुद्धा अवघड आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जवान त्याला म्हणावं. अमोल महाराज कुणाला म्हणावं? जिसने अपना दिल भी दिया, जिसने अपनी जान भी दे दी और इस वतन के लिए दे दी, वही जवान है. आणि तो जवान देशाचं संरक्षण करत असताना
एकीकडे देशाचं संरक्षण आहे आणि दुसरीकडे अनन्य भावाने देशसेवा, त्याचबरोबर ईश्वर सेवाही आहे. या दोन्हींचा समन्वय सहसा बघायला मिळत नाही. अलीकडे आमच्यामध्ये बी जरा थोडंसं ते मिळत नाही. म्हणजे तुमचं लोकांचं कशाला आम्ही सांगावं. हा, या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. प्रामाणिकता, निष्ठा आणि संप्रदायाची तत्व. काही गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल मग ही चाल कशी घेतली, बरोबर आहे की नाही. हा, त्याचंही पुन्हा कारण असं आहे की जिथे देश म्हणून आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो तिथे आम्ही वारकरी पण सोडून देशभक्त बनतो. हे खूप महत्वाचं आहे. देशासाठी सर्वस्व सोडावं ही ताकद फक्त कशामध्ये, त्या भक्तीमध्ये. म्हणजे आता शितोळे सर आहेत इथे बसलेले, त्यांच्या लक्षात येईल नदी के द्वीप कविता एक. त्या कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे, तो कवी असं म्हणतो की ज्यावेळी नदीला महापूर येतो त्यावेळी छोटासा जो द्वीप असतो तो आपलं सगळं अस्तित्व विसरतो आणि त्या महाप्रलयामध्ये, त्या पाण्यामध्ये स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो. हे का होतं, असं व्हावं असं कवीला म्हणायचंय. का बर? ज्यावेळी देशसेवा म्हणून देशावरती संकट येतं त्यावेळी ना आम्ही डॉक्टर आहे, ना आम्ही इंजिनियर आहे, ना आम्ही प्राध्यापक आहे, ना आम्ही वारकरी आहे, आम्ही फक्त देशसेवक आहोत. हा तो महाप्रवाह आहे. आणि मग एकदा का पाणी ते स्थिर झालं की पुन्हा द्वीप जो असतो तो आपलं अस्तित्व तयार करतो. नंतर पुन्हा प्रत्येकाचं आपापलं अस्तित्व आहे. तसं या भक्तीचंही आहे. भक्ती करत असताना बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडावा लागतो आणि देव एकच तत्व आपल्या डोळ्यासमोर उभं करावं लागतं. पण मी माझं भाग्य समजतो आज ज्यांच्या निमित्तानं आज ही सेवा आहे, हा दोन्ही प्रकारचा आनंद त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत समर्पित करतो. सुंदर असा आवाज आपण ऐकता आहात. आमचे हरिभक्तीपरायण अमोल महाराज करे यांच्याही चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत. हरिभक्तीपरायण कोलते महाराज आपल्याही चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत. महाराज नाव मला माहीत नाहीये, आपल्याही चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत. हार्मोनियम वादक मृदंगाचार्य दोघांच्याही चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत. विनेकरी गोसावी महाराज आपल्याही चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत. बसलेले सर्व माझे श्रोते मायबाप आपल्या चरणी साष्टांग दंडवत घालून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला 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 आणि सर्वात महत्वाचं ते म्हणले मी विना घेऊन नाचत जाऊ का, बोबडा बोली. म्हणून सर्वांच्या पायाजवळ विनंती, 1 तास सेवा मी या ठिकाणी करणार आहे. या अभंगाचं चिंतन आपल्या समोर मांडणार आहे. ईश्वर जशी बुद्धी देईल त्या भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. भगवान या ठिकाणी सांगतात की जो या ठिकाणी ईश्वर आहे. आता पुन्हा प्रश्न आहे की मी भगवान शब्द वापरला, तुकोबाराय भगवंताचं स्वरूप आहे, एक पहिली गोष्ट. आणि भगवंतच भगवंताच्या स्वरूपाबद्दल आपल्याला काही माहिती सांगतायत. मी हे मुद्दाम प्रश्न तयार करतो. त्याचं कारण असं आहे की या अभंगामध्ये तुकोबाराय ज्या पांडुरंगाची भक्ती करतात त्याचं 5 प्रकाराने दर्शन गाथ्यामध्ये घेतात. जास्त विश्लेषण नाही, फक्त थोडक्यात जाता जाता दिग्दर्शन करतो. प्रतिमा दर्शन, भगवंताचं जसं स्वरूप आहे तशा प्रकारचे अनेक अभंग तुकोबाराय या ठिकाणी लिहितात. त्यातला पहिला अभंग आपण सर्वांनी म्हणलेला आहे, पाठ आहे. सुंदर ते ध्यान उभे विठे करकटावरी
हा अभंग म्हटल्याबरोबर साक्षात पांडुरंगाचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. असे अनेक अभंग आहेत की ज्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय शब्दांच्या माध्यमातून देवाचं प्रतिमा स्वरूप तयार करतात. हे एक दर्शन झालं. दुसरं दर्शन आहे सगुण दर्शन. माझा जो भगवान आहे तो सगुण स्वरूपामध्ये साकार झालेला आहे आणि तो आता विठेवरती उभा आहे. म्हणजे अनेक गुणांनी असलेला माझा हा भगवंत. जसं ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय गुणवर्य वस्ती जेथ मनोनी तो भगवंतू. त्याला देव का म्हणावं तर हे 6 गुण त्याच्याकडे आहेत. असं एक स्वरूप आहे. आणखी एक स्वरूप आहे त्याला म्हणतात ईश्वर दर्शन. म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये माझा पांडुरंग सामावलेला आहे. असा कोणता अभंग आहे? विठो जळी तळी मरला नाही उरला आज्ञा मूर्तीने पाहिला विठ्ठल ती विठ्ठलाने जळी तळी मरला विठा नाही उरला आज्ञा मूर्तीने पाहिला विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. प्रत्येक कणाकणामध्ये माझ्या पांडुरंगाचं अस्तित्व आहे. पुन्हा आणखी या पलीकडे जाऊन तुकोबाराय अवतार दर्शन हे पांडुरंगाचं करतात. म्हणजे काय? माझा पांडुरंग हा अवताराच्या राशी आहे. अवताराच्या राशी अवताराच्या राशी तो हा विभा विठेवरी. मी 4 प्रकार सांगितले. पुन्हा एकदा सांगतो. प्रतिमा दर्शन, ईश्वर दर्शन, अवतार दर्शन आणि आणखी एक सगुण दर्शन. आता एक राहिलं ब्रह्मदर्शन. म्हणजे ईश्वर जो आहे तो ब्रह्मस्वरूप आहे. पण माझा पांडुरंगही फक्त एकच प्रमाण देतो शंकराचार्यांचं. महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असं 5 प्रकारचं दर्शन तुकोबाराय गाथ्यामध्ये पांडुरंगाचं करतात. आणि एवढं प्रेम तुकोबारायांच्या हृदयामध्ये त्या ईश्वराबद्दल आहे म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. पुन्हा प्रश्न आहे, आम्ही विचारलंच नाही मग सांगता कशाला? तुम्ही बघा अलीकडे असं आहे, काय विचारल्यानंतर काय सांगावं याला शास्त्र आहे. थोडी कल्पना करा, थोडं सांगतो तुमच्यासाठी. आमच्याकडचं वराड इकडं आलं, येऊ दे की काय हरकत आहे. आणि इकडे वराड आल्यानंतर आधी टेम्पोतून 2-4 जण खाली उतरतात आणि पानपट्टीवर जाऊन हळूच विचारतात, होय व पाहुणं हाय का इथं? काय मला माहित नाही काय. बरोबर हसले बघा सगळे. हा, लग्न जर व्यवस्थित पार पाडायचं असेल
तर सांगू नका इथं आहे म्हणून. बरोबर आहे ना? म्हणजे काय सांगावं काय सांगू नये याला शास्त्र आहे. मग तुकोबाराय तुम्ही जे आम्हाला सांगता ते आमच्या हिताचं आहे का? बरं, माझं असं मत आहे की पांडुरंगाशिवाय इतर हिताचं काय आहे का? आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बघा तुम्ही, अनेक प्रकारची प्रमाणं आहेत. म्हणवूनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तोच एक जगामध्ये आहे की जो हा पार आपल्याला उतरवू शकतो. म्हणून तुकोबाराय आपल्याला हे सांगतात की ते काय आहे? हिताचं आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे, अधिकार असेल आणि सांगितलं तर पटतं, अधिकार नसेल तर सांगितलेलं पटत नाही. 15 ऑगस्ट दिवशी गावामध्ये एक मोठं भाषण सुरू झालं आणि मोठ्यानं आवाजात त्यानं सांगितलं, आज आपलं भाग्य आहे, तंटामुक्ती अध्यक्ष आज निवडलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं गावामध्ये दारूबंदी झालेली आहे. असं भाषण रंगात आलं आणि बसलेल्यामधून एक जण उभं राहिलं आणि त्यानं सांगितलं, ए खाली बस. बाकीचे सगळे त्याच्याकडे पाहायला लागले. तुम्ही काय म्हणता? हो हो बस खाली. आणि मग बाकीच्यांनी विचारलं, असं तुम्ही का म्हणता? म्हणले, त्याच्या तोंडाचा वास घेऊन बघा, केस घेऊन आले. पटेल का? नाही पटत. मग पटतं कुणाचं? ज्यांच्याकडे ज्या गोष्टीचा अधिकार आहे त्यांनी जर सांगितलं तर आपल्याला पटतं. तसं तुकोबाराय तुमचा अधिकार आहे का? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला म्हणण्याचा, मग आम्ही मान्य करू. आणि मग तुकोबाराय सांगतात, माझा अधिकार मी कशाला सांगावा, माझी सगळी संत मंडळी सांगतील. विठ्ठला विठ्ठला मी फक्त अभंग सांगत सांगत पुढे जातो, कारण खूप मोठा अभंग वाटतो चिंतनासाठी. हा, काय प्रमाण आहेत? पहिलं प्रमाण देतो, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ज्यांच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ज्यानं यमराजाला सुद्धा चळकाप सुटावा, एवढी ताकद ज्यांच्या नामामध्ये आहे ते माझे तुकोबार आहेत. पहिलं प्रमाण. दुसरं प्रमाण, अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. आता तुका आकाशा एवढा म्हणजे कसा हो? बरोबर आहे की नाही? थोडा प्रश्न निर्माण होतो. पण काही अभंग असे आहेत की जिथे आपल्याला लक्षार्थ घ्यावा लागतो. असं सहजासहजी अर्थ लागत नाही. आईनं बाळीला सांगितलं, बाळे पापड घेऊन भाजीत बस. मग बाळी उठली, बाळीनं पापडाचा डबा काढला आणि मेथीच्या भाजीत जाऊन बसली. बरोबर आहे ना? आईनं काय सांगितलं? पापड घेऊन भाजीत बस. मग बसली ना भाजीत जाऊन ती. असा अर्थ आहे का? नाहीये. पापड घेऊन भाजीत बस याचा अर्थ चुलीवरती भाज. तसं बाळूलाही सांगितलं. माझ्याकडे दोघांचंही वर्णन आहे, बाळीचं बी आहे आणि बाळूचं बी आहे. बाळूला सांगितलं, बाळू माणूस बघून कचरा टाक. मग त्यानं पाहिलं, कडक आलंय. असा नाही अर्थ लावायचा. माणसाला पुढे जाऊ दे, मग कचरा टाक. एक जण डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब काल दिलेलं औषध खूप कडू लागतंय. मग डॉक्टरांनी गंभीर चेहरा केला आणि सांगितलं, एक काम करा, घरी गेल्यानंतर जास्त पाण्यात घ्या. मी सांगायच्या आधीच तुम्ही हसायला लागला. हे घरी आलं, विहिरीवरती गेलं, गळ्यातल्या पाण्यात उभं राहिलं, तिथं औषध पेलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलं. पुन्हा डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब औषध अजूनही कडू लागतंय, तुला सांगितलं होतं की जास्त पाण्यात घे. म्हणला गळ्यातल्या पाण्यात उभं राहिलो की. आणि मग पुन्हा डॉक्टरांनी सांगितलं, अरे तसं नाही, चमच्यामध्ये जास्त पाणी घे. म्हणजे अजून सांगूच का उदाहरणं लक्षार्थाची?
हा, असंख्य उदाहरणं देता येतात. मी अभंगाच्या चरणापासून दूर गेलो होतो. अनुरणिया थोकडा तुका आकाशा येवडा. तुकोबाराय आकाशा एवढे कसे? याचं उत्तर तुम्हाला सांगतो. तुकोबारायांच्या शब्दाचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की एका एका शब्दानं आकाशाला गवस निघालावी. एका एका शब्दाने, एका एका शब्दामधून असंख्य अर्थांची व्याप्ती ज्याच्यामधून होते. म्हणून तुकोबारायांचं एक एक अक्षर हे काय आहे? आमच्यासाठी वेद बोलतात. एक एक अक्षर तुम्ही पहा. म्हणजे मी म्हणतो म्हणून नाहीये, पण विठ्ठल शब्दामध्ये एवढी ताकद आहे. सायन्स सुद्धा त्याच्यावरती आता अभ्यास करत आहे. जर्मनीने अनेक प्रकारचं रिसर्च त्या शब्दावरती केलेले आहेत. आणि त्या शब्दाची, त्या अक्षराची, त्या नामाची एवढी ताकद आहे की तुमचा डायबिटीज असू द्या, तुमचा बीपी असू द्या, जालिम औषध जर काय असेल तर विठ्ठल नाम आहे. विठ्ठल विठ्ठल पुराव्यानिशी बोलतोय बरं का. मी रिसर्च पेपर दाखवतो. मी हा, म्हणजे मी सिनियरला प्राध्यापक आहे म्हणून सांगतो. मी हे पाहिलेलं आहे. नामदेव सर, माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुकोबारायांचं एक एक अक्षर आपण थोडीशी कल्पना करा ना. चांगल्या अक्षरांची जर जुळवणी केली तर माणसाचा स्वभाव चांगला बनतो. अ पासून ज्ञ पर्यंत तीच अक्षर आहेत. पुन्हा एकदा सांगतो, अ पासून ज्ञ पर्यंत तीच अक्षर आहेत की ज्याच्यामधून सायन्स निर्माण झालं. अ पासून ज्ञ पर्यंत तीच अक्षर आहेत. कॉमर्स फॅकल्टी आली, इंजिनिअरिंग आली, मेडिसिन आलं, जे जे काही आलं ते कुठून आहे? अ पासून ज्ञ पर्यंत. बर, पुन्हा एवढ्यावरतीच आहे का? नाहीये. जेवढे आध्यात्मिक मंत्र, तंत्र, अधिकार सूत्र, वेद, जेवढं काही निर्माण झालं त्याचे अक्षर काय आहेत? अ पासून ज्ञ पर्यंत आहे. तुम्ही आम्ही सर्वजण बोलतो याची अक्षर कोणती आहेत? अ पासून ज्ञ पर्यंत. मी हे का सांगतोय? आपलं चुकतंय कुठे? फक्त अक्षरांच्या जुळवणीमध्ये. ज्याला अक्षरांची जुळवणी व्यवस्थित करता आली त्याचं जीवन सार्थक आहे. आणि ज्याला अक्षरांची जुळवणी व्यवस्था नाही करता आली तो सहज रागाला जातोय. तुम्ही बघा, अ पासून ज्ञ पर्यंत तीच अक्षर आहेत. आलेल्या व्यक्तीला जर तुम्ही असं म्हटलं, वा वा बरं झालं, या जेवताय, व्यक्ती समाधानी होते का रागावते? समाधानी होते. बरोबर आहे ना? आता हेच फक्त स्वरामध्ये मी भेद केला. अक्षर तेच आहे, स्वरामध्ये मी भेद केला. आणि मला सांगा आता, व्यक्ती रागवते का गोड बोलते? आलेल्या व्यक्तीला या बसा, हे शब्द तेच आहेत ना. या बसा, या गिळा नाही खा. शब्द तेच आहेत, अक्षर तीच आहेत, बदलली. फक्त स्वरामध्ये भेद केल्याबरोबर मन विचलित झालं. एवढं अक्षरांचं महात्म्य, अक्षरांच्या महात्म्यावरती एक कीर्तन होईल. म्हणून आपण पुढे जाऊया. मी सांगितलं तुका आकाशा एवढा, एवढे माझे तुकोबाराय मोठे आहेत की ज्यानं आकाशाला गवस निघालावी. याच्याही पुढे आणखी असे अभंग आहेत. आपणा सर्वांना ज्ञात आहे, रामेश्वर भट्ट त्या काळामध्ये एवढे मोठे विद्वान होते की ज्यावेळी पैठणच्या काशी विद्यापीठासारखं ते विद्यापीठ पैठणचं, त्या काळात पैठणच्या विद्यापीठामध्ये म्हणजे पैठणच्या ब्रह्मसभेमध्ये ज्यावेळी रामेश्वर भट्ट जायचे त्यावेळी सगळी ब्रह्मसभा उठून उभी राहायची. ही ताकद कुणाची आहे? रामेश्वर भट्टांची. 12 वर्ष तुकोबारांचं परीक्षण केलं.
रामेश्वर भट्टांना कमी समजू नका. किती वर्ष? 12 वर्ष. आणि 12 वर्षानंतर जाणलं की माझे तुकोबा राय आणि ब्रह्म वेगळं नाहीये. तुका विष्णू नाही दूजा, नाही दूजा, तुका विष्णू नाही दूजा, तुका विष्णू. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर म्हणे रामेश्वर भट्ट दुजा, तुका विष्णू नाही दुजा. द्विज आणि दुजा हा 2 शब्द आहेत बरं का. द्विज म्हणजे 2 वेळा जन्माला येतो तो कोण? ब्राह्मण. ब्राह्मण हा 2 वेळा जन्माला येतो. आता पुन्हा इतिहास वाढेल. रामकृष्ण हरी परत सांगतो कधी. आमच्या परांजपे मॅडम आम्हाला म्हणायच्या, आपके बिन में आ जाओ मैं समझाती हूँ. तसं मी असं म्हणेन, ज्याला कोणाला शंका आहे नंतर सांगतो, कारण वेळेचा अभाव. असो, एवढ्यावरतीच नाही, चरणावरती मस्तक ठेवून रामेश्वर भट्ट काय म्हणतात? आरती गातात. हो तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. तुकारामांची आरती गाणारे रामेश्वर भट्ट आहेत. म्हणून मला हे सांगायचंय. आता तुमच्या लक्षात आलं, अधिकार तुकोबारायांचा आहे आणि ते आपल्याला सांगतायत अभंगाच्या पहिल्या चरणात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. 2 शब्द तुमच्या समोर सांगितले. सांगतो तुकोबाराय म्हणतात, भजारे विठ्ठला. भजने या शब्दाचा अर्थ आहे काया, वाचा आणि मन या तिन्हींचा समन्वय करून ईश्वराचं चिंतन करणं. आता शरणागताच्या पुन्हा महाराज पायऱ्या आहेत. 6 पायऱ्या आहेत. कोणत्या? त्यातल्या फक्त 1-2 सांगतो तुम्हाला. अनुकूलस्य संकल्प, प्रातिकूलस्य वर्जनम. रक्षिष्यति विश्वास म्हणजे जे देवाला अनुकूल आहे ते आपल्या हातून घडावं, जे देवाला प्रतिकूल आहे ते आपल्या हातून घडू नये. रक्षिष्यति विश्वास, देवच माझं रक्षण करेल अशा प्रकारचा विश्वास आपल्या मनामध्ये यावा. या शब्दाचा अर्थ आहे भजारे. मग आता तुकोबाराय काय सांगतात? सांगतो
तुम्हासी भजारे विठ्ठला. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाला भजा. इथपर्यंत समजलं. पण समजा तुकोबाराय आम्ही जर देवाला नाही भजलो तर, आणि मग पुन्हा तुकोबाराय सावध करतात, नाही तरी गेला जन्म वाया. आयुष्यभर ज्यांनी विठ्ठलाचं चिंतन केलं त्यांचं जीवन सार्थकी झालं. ज्यांनी देवाचं भजन नाही केलं, नाही तरी गेला जन्म वाया. कसा वाया जातो थोडी कल्पना करा. लय लांब नाही, आता इथलंच सांगतो मी. तिकडे गेल्यावर दुसरीकडचं, पण इथलं का सांगतो तर चांगलं आहे म्हणून, असा अर्थ नका लावू. हा, शितोळे वस्तीवरची सोयरीक अमेरिकेत झाली. काय अडचण आहे सर? झाली. कुठे? अमेरिकेमध्ये. आणि लग्न झालं चौफुल्यावरती कार्यालयात. पाहुणे तिथूनच गेले. मग सासूबाईंना आग्रह केला बाकीच्या गावातल्या महिलांनी, होय ए जावाई बघितलंच नाही तर की. तिथनच गेलं. मग बोलव. काय? ह अमेरिकेत? ह बोलव. तू जर फोन केला येत्याल, दुसरं कोणी केला नाही येणार. मग करूय. ह मग सासूबाईंनी बाकीच्या सगळ्या महिलांच्या आग्रहाखातर फोन केला. कुठं? नीट ऐका, अमेरिकेत. आणि इकडून आवाज दिला, हॅलो. तिकडून आवाज आला, हू स्पीकिंग. आता गडबडल्या. पण तो शितोळी वस्तीचा आवाज होता. मी बोलते या. लगेच ओळखलं, मामी बोलतायत. बेल. हो, आवाज कुठला आहे? हा. आणि मग आवाज दिला. त्यांनी सांगितलं, मामी बोलताय का? हो. आणखी एक महत्वाचं झालं. काय? जावयाचा आवाज ऐकल्याबरोबर खाली गेलेला पदर डोक्यावर आला. काय वैशिष्ट्य आहे हो. जावई कुठे आहेत? अमेरिकेमध्ये. बघायला आहे का? ह्या परंपरा आहेत आपल्या, जपलेल्या आहेत. असो. आणि मग पुन्हा सांगितलं, काय म्हणता? काय नाही, पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही वस्तीवर आला तर बरं होईल. आपण आता कसं नाही, त्या शेजारच्या सगळ्या आया बाया म्हणतात आहे तुम्हाला बघितलं नाही. ते बी इथलंच होतं, पण सर्व्हिससाठी IT मध्ये असल्यामुळे तिकडे गेलं होतं. हो. आता काय करावं? आणि मग घेतला ना शब्द. बर म्हणताय का? येतो. अहो, येतो या शब्दापाठीमागे खूप मोठा अर्थ आहे हो. कुठून येणार आहे? अमेरिकेहून. बर. आणि मग 2 दिवस गेल्यानंतर मामा घरात आले, त्यांचे सासरे, यांचे मिस्टर. आणि मग ह्यांनी हळूच विषय काढला. काय कळलं का? काय? जावाय याच्यात आहे. जावाय आता मध्ये आली नाही, ती शेजारच्या आया बाया म्हणल्या घ्या बोलवून. अगं पण आता जावाय, ह्यांची काळजी वेगळी होती. पहिल्यांदाच येतंय घरात, लगेच तुमचं कसं काय लक्षात येते? मी आपलं बोट सोलतोय हो. आणि झालं ना तसंच. म्हटलं आता मध्ये हो येणार आहेत. मग यांनी फोन केला. मग फोन घेतला त्यांनी. आता सेव्ह फोन असतोच ना. मग म्हटले काय म्हणता? काय नाही, ह्या म्हणत होत्या की तुम्ही येणार आहे. हो हो हो, पुढच्या आठवड्यात येतोय, 2-3 दिवसातच मी येतोय. मग तारीख फिक्स हो केली की. मग कसं येत आहे? आणि मग त्यानं शेड्यूल दिलं त्याचं स्वतःचं. त्यानं सांगितलं पुण्यामध्ये माझे अविनाश भोसले मित्र आहेत, त्यांचं हेलिकॉप्टर घेऊन येतोय, दुसरीकडे नाही ना कुठं.
त्यांचं हेलिकॉप्टर घेऊन शितोळे वस्तीवर येतो बरोबर 11:30ला. 11:30 ते 12 आतल्या घरामध्ये वेळ देईल. 12ला बरोबर जेवण करेल. 12:30ला पुन्हा मी निघेल. जास्त वेळ नाही. बर बर एवढंच म्हणलं फोन ठेवला आणि कपाळाला हात लावला. अहो 25-26 लाख आत्ताच खर्च झाला होता लग्नाला. बरं हेलिकॉप्टर हिथं उतरवायचं म्हणजे हेलिपॅड तयार करायला लागतंय. रानं पेरलेली आहेत सगळ्याच्या लागणी आहेत. आधी मोकळं करावं लागतंय 2-2.5 एकर. मग नुसतं मोकळं करून उपयोग आहे का? त्याचं लोडिंग आलं. नुसतं लोडिंग आहे का? नाहीये. जेवढ्या गाया गुरं होती सगळ्याचं शेण तिथं आणलं. सगळं सारवलं. आता लवकर जाऊ पुढं नाही तुम्ही इथंच थांबाल. सगळी तयारी झाली आणि सगळी तयारी झाल्यानंतर यांना असं वाटलं एकट्याच जेवण्यात मजा नाही. मग सगळ्यांना सांगू ना. मी यांना बी सांगितलं काय तुमची कोणी असतील त्यांना सांगा. पहिल्यांदा बचत गट महिला इकडून लगेच मग पाटस कारखाना चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य सगळेच. आणि सगळी तयारी झाली. सगळी तयारी झाल्यानंतर जेवणाची वेळ झाली पाहिजे आता. हो. आणि जेवणाची वेळ झाल्यानंतर सगळे ताटावरती बसवले कारण वेळ नाही. आणि मग लक्षात आलं जावायला फोन करायचं विसरलं. म्हणून मामाने सांगितलं फोन बिन केलता का? वैतागलं होतं विचार. एवढा सगळा समाज जुळून आमकं करून तमकं करून आणि म्हणले नाही केला. मग करा की कुठपर्यंत आल्या तर बघा. आणि फोन केला आणि फोन केल्यानंतर पुन्हा तोच आवाज हॅलो. त्याने पुन्हा ओळखला मामी. हो. आणि कुठपर्यंत आलाय? कुठपर्यंत आलाय म्हणल्यावर तिकडून आवाज आला आज आहे का? मग सासूबाई बिघडल्या. आज नाही आता आहे लगेच. अहो पण मी विसरलो. विसरल्या कसं? सगळी तयारी झाली. आता आहे. आता नाही येऊ शकत मी. आणि मग आता मी काय करू? हिनं फोन ठेवला आणि घरात येऊन सांगितलं जावाय नाही तर येत. जावाय येत नाही म्हटल्यानंतर माझ्याकडे बघू नका. सगळ्यात मोठी पंचायत झाली. जे ताटावर बसले होते त्यांची. खावाव तर आलं नाही आणि नाही खावाव तर बेद भारी. म्हणून सासऱ्यानं सांगितलं तुमचा दोष नाही तुम्ही खाऊन घ्या. खाऊन घ्या म्हटल्यानंतर माझ्याकडे बघू नका लिंबाच्या फोडी सुद्धा माणसांनी चावून खाल्ल्या. आणि सगळं झाल्यानंतर एक जण हळूच गेलं सासूबाईपाशी आणि त्यानं विचारलं होय जावाय नाही आलं कसं वाटलं? काय म्हटलं ते बघा याचा चेहरा कसा होतो. मग कुणाचा आहे? माझ्या चेहऱ्याकडे बघ कुणाचा आहे? ते कोणतं आहे? प्राध्यापक काय सांग जावा तुम्ही. अरे कीर्तन कुणाचं आहे असू दे नामस्मरणच आहे ना चिंतनच आहे ना. मग चिंतन जर असेल तर तिथं आलंच पाहिजे. अशा प्रकारचा आळस आपल्या जीवनामध्ये. म्हणून तुकोबारा आपल्याला सांगतात जर तुम्ही देवाला विसरत असाल तर नाही तरी गेला जन्म वाया. जन्म सार्थक कुणाचा झाला? ज्यानं स्वतःची कृती आणि कर्म या दोन्हींचा समन्वय साधून आयुष्यामध्ये परमार्थ जिवंत ठेवला त्यांचा जीवन सफल झाला. म्हणून एकच प्रमाण देतो फक्त साठविला हरी जेही हृदय
मंदिरी. पुढे काय? त्यांची सरली त्याची सरली येरझार. झाला सफल व्यापार. व्यापार सफल होण्याचं एकमेव कारण देव हृदयामध्ये साठवला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. एकदा का वाया गेला की परत भर भरून निघत नाही अभंगाचं दुसरं चरण. करिता भरोवरी दुरावसी दुरी. 2-3 शब्द महत्वाचे आहेत. तुम्ही कितीही भरण्याचा प्रयत्न करा, ते भरलं जात नाही. काय? हा देह. परिपूर्णता याला विठ्ठल नामाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. बाकीचं कितीही भरा ते अपूर्ण आहे. एकच प्रमाण देतो. वयाच्या 5 वर्षापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत किती वर्ष झाली? 20 वर्ष. वयाच्या 5 वर्षापासून पहिली 5 सोडा, वयाच्या 25 वर्षापर्यंत किती वर्ष झाली? 20 वर्ष. 20 वर्षामध्ये माझं गणित सांगतं कमीत कमी एकानं 80 पोती खाल्ली. पडतंय का? किती? 80. फक्त 25 वर्षापर्यंत गणित सांगतो. कोणत्याही बालरोग तज्ञांना विचारा, लहान मुलाचा आहार कमीत कमी 700 असतो. किती? 700 ग्रॅम. पाहुण्या रावळ्याचा आग्रह, मावशीचा आग्रह 300 वाढवा. किती झाला? 1000. म्हणजे 1 किलो दिवसाला. 1 किलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत. बरोबर आहे? मग तो कंटिन्यू आपण कुठपर्यंत ठेवतोय? 25 पर्यंत ठेवतोय. हे लक्षात घ्या. आता पुढं बाहेर गेल्यावर तर काय काय खाते मला नाही सांगायचं ते, पण एवढंच सांगतो मी. 1 किलो आहार एका दिवसाला. वर्षाचे किती झाले? 365. बरोबर आहे? थोडा आणखी आग्रह वाढवा. जागरणाला गेलं, जागरणाला म्हणतोय, कीर्तनाला आलं, 35 वाढवा. किती झाले? 400. बरोबर आहे? आपल्याकडे क्विंटलचं पोतं असतं. बरोबर आहे? क्विंटल म्हणजे किती? 100 किलो. मग जर 400 खाल्ले तर किती पोती झाली? 4. एका वर्षाला जर 4 तर 5 वर्षाला किती झाली? 5 चोक 20 झाली. पहिल्या 5 वर्षात 20, दुसऱ्या 5 वर्षात, तिसऱ्या 5 वर्षात 20, चौथ्या 5 वर्षात किती झाली?
आपापलं गणित काढा. 80 झाली. बर एवढं खाऊन पोट कसं आहे? मनात भावना आहे ती कधी सोडतंय कोण असतो. आम्ही इथलं नाही सांगत, लांबचं सांगतोय. बरोबर आहे. कितीही भरण्याचा प्रयत्न केला अपूर्णताच आहे. मग असं भरा की ज्याच्यामध्ये पूर्णत्व आहे. मग पूर्णत्व काय आहे? सार 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 विठोबा नाम तुझे सार. त्याच्याशिवाय दुसरं सार नाहीये. म्हणून काय भरा? विठ्ठल नाम त्यामध्ये भरा. म्हणून तुकोबाराय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. हे कळलं आम्हाला, भरायचंय. पण भरण्यासाठी आनंद प्रकारच्या वाटा आहेत. कोणत्या वाटेनं आम्ही जावं? आणि मग तुकोबाराय सांगतात, एकच वाट आता शिल्लक आहे. कोणती? काही न लगे एक अभंगाचं शेवटचं चरण. काही न लगे एक मावती कानन. 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 काही न लगे एक मावती
सर्वांच्या पायाजवळ माझी विनंती आहे, जे जे माझ्या समोर बसलेले आहेत, माझ्या माता भगिनी असतील, सर्व बंधू असतील, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी असतील, सर्वांच्या चरणावर माझी प्रार्थना आहे. थोडंसं आपण सर्वांनी एकत्र मिळून या ठिकाणी नामस्मरण करूया. या अभंगाचं मूळ सार्थकच ते विठ्ठल नाम. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, लाज लज्जा भय सन्मान सगळं बाजूला ठेवूया आणि फक्त 1 मिनिट जे आपण भजन करणार आहे हे पुण्य महात्मा त्यांच्या चरणाशी या ठिकाणी समर्पित करूया. विठोबा रखुमाई अभंगाचा शेवटचं चरण असं आहे, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. काही वेळा जाणते श्रोते असे म्हणतात की बहुतेक शेवटचं चरण महाराजांना येत नसेल म्हणून त्यांनी पुढं सांगितलं नाही. म्हणून फक्त त्यांच्यासाठी 2 मिनिटामध्ये या चरणाचा भाव सांगतो. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, काही न लगे एक भावचे कारण.
देव प्राप्त करायचा असेल तर बाकीचं काहीच लागत नाही. काय लागतं? फक्त भाव लागतो. पण बऱ्याच वेळा भाव कळत नाही, सगळं कळतं. मी आरोप करतोय म्हणून नाहीये, पण सगळं कळतं, भाव कळत नाही. काय आहे भाव? तुम्ही बघा, असे असंख्य शब्द आहेत आपल्या जवळ आहेत, पण त्याचा अर्थ लागत नाही. आम्ही आर्ट्सच्या मुलांना विचारतो, कोणत्या रे फॅकल्टीचा? आणि मग तो सांगतो सर आर्ट. अरे वा, आर्ट म्हणजे काय रे? आणि मग ते सांगतं सर कला. अरे वा, मग कला म्हणजे काय? मग ते आम्हालाच विचारतं सर तुम्हाला कला माहित नाही वे? मग आम्ही म्हणतो नाही. मग पुन्हा ते सांगतं सर कला म्हणजे आर्ट. तसं भाव म्हणजे काय? भावना. भावना भावना म्हणजे काय? भाव. पुढं काय? मग अगदी थोडक्यात त्याची व्याख्या सांगतो. भाव म्हणजे आपल्या हृदयामध्ये उठलेली तरंग, तिला काय म्हणायचं? भाव म्हणायचं. ही जी आपल्या हृदयामध्ये तरंग उठते ती कशी? कल्पना थोडी करा, विहिरीचं पाणी शांत असतं, बरोबर आहे? आणि त्याच्यावर जर खडा मारला तर त्याच्यावर काय होतात? लहरी येतात. आपल्या हृदयाचंही तसंच आहे. जसा आपण प्रसंग पाहिला तशा प्रकारच्या लहरी आपल्या हृदयातून बाहेर पडतात. एसटीतून तुम्ही प्रवास करताय आणि लहान बाळ मातेच्या कडेवरती आहे आणि त्याच्या पाठीमागच्या सीटवर तुम्ही बसलाय. पोराची ओळख असते का? नसती. पोराचा चेहरा कोणाकडे येतो? आपल्याकडं. आपण काय करतो? पोरग बी माझ्याकडे हुशार असतं, असं बाग धरतं, मान खाली घालतं, पुन्हा वर काढतं, पुन्हा मान वर काढतं, खाली घालतं, आणि मग आपल्याला असं वाटतं आता घ्यावं त्याला, बरोबर आहे? बाळाला पाहिल्यानंतर आपल्या हृदयामध्ये वात्सल्याची लहर निर्माण झाली. अशा प्रकारच्या किती लहरी आहेत? संत साहित्यामध्ये, काव्यशास्त्रामध्ये जवळपास 127 लहरी सांगितल्या हृदयातल्या. म्हणून तुकोबारांचा आणखी एक अभंग आहे, मन ओनी शरण जावे मग सर्व भावे म्हणजे किती? 127. लक्षात आलं? तुम्ही बघा, लहरी वेगवेगळ्या आहेत, असंख्य भाव हृदयात आहेत. बरं, प्रसंग पाहिला की निर्माण होतात. कसे होतात? भजन करा विठाला. बसल्या बसल्या माणसाला राग यायची काय कारण आहे का? पण येतो बसल्या बसल्या. कसं? बघा तुम्ही, केडगाव चौफुल्यावरती गाडी थांबलेली आहे. कंडक्टर ड्रायव्हर थोडेसे ते एकावर एक फ्री मिळतं ना खाली. हा, ते मुलांची ट्रिप घेऊन गेल्यावर आम्हाला कळलं सर तिथे मिळतं म्हणून ते आपलं ड्रायव्हर जेवायला गेलं. एक जण तिथं आला आणि त्यांनी विचारलं, होय वा गाडी कुठे जाते? एक जण आत बसलेलं होतं. त्याने सांगितलं नाही कुठं जात. कुठं नाही जात? आणि मग गाडी का उभी आहे? जेव्हा गेले ती. तुम्ही नाही गेला? गेलं निघून. परत एक जण आलं, त्याने विचारलं, होय वा गाडी जाती काय? म्हणलं नाही जात. मग तुम्ही कसं काय बसला? नाही म्हणले जेवायला गेलेत. मग कुठं जाते? आणि मग त्यानं सांगितलं वालचंद नगरला चालले. वालचंद नगरला चालले म्हटल्यानंतर खालच्यानं जावं का नाही? पण त्यानं विचारलं पुण्याला नाही का जात? वालचंद नगर इकडे, पुण्याला कसे जाईल? टेम्परेचर वाढलं. पुन्हा एक जण आलं, त्याने विचारलं गाडी कुठं जाते? आतल्याने विचारलं बोर्ड लावलाय बोर्ड.
आता बाहेरच्यानं शांत बसावे की नाही. बाहेरच्यानं पुन्हा सांगितलं, वाचा येत असत तुला कशाला विचारलं असतं, गेलं निघून. बस तेवढंच सांगायचं होतं मला. एखादा प्रसंग असा असतो की आपलं मन आपोआपच उद्विग्न होतं. असे असंख्य भाव जोपर्यंत आपण विठ्ठलाच्या चरणाजवळ आणत नाही तोपर्यंत ते भाव शुद्ध होत नाहीत. आणि असे शुद्ध झालेले भाव तुकोबाराय म्हणतात, परमार्थाला दुसरं काहीच लागत नाही. काय लागतं? काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, क्षमा करा तुमच्या आमच्यासाठी तुकोबारायांना शपथ घ्यावी लागली देवाची. माणसं तुम्ही सहज घेता का नाही शपथ? कशासाठी? माणसाला विश्वास पटावा म्हणून. आला का आईच्यानं खरं सांगतो, आहे ना शब्द आपला. म्हणजे आधी काय खोटं सांगत होता का? पण पटत नाही माणसाला म्हणून काय करतो माणूस? शपथ घेतो. आई शपथ खरं सांगतो राव, ऐका माझं राव, अहो मी खरं बोलतोय. तसं तुकोबाराय विनवणी करतात, पांडुरंगाची शपथ घेतात. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. आणि काय म्हणतात? काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, माझ्या विठ्ठलाची आण घेतो आणि तुम्हाला सांगतो, ईश्वर प्राप्त करायचा असेल तर फक्त चिंतन ठेवा. ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये चिंतन ठेवलं ते काका, त्यांच्या पाठीमागचा हा परिवार, आमचे शितोळे सर असतील, पोपट भाऊ असतील, निर्मलाताई असतील, आईसाहेब, नाव नाही मी घेऊ शकत, फक्त एवढं शब्द नको. आईंचं नाव आहे तिथं लिहिलेलं आहे, सुमनताई आहे, पण आई आहेत, मुलं आहेत, सुंदर प्रकारचा हा परिवार, बंधू आहेत, मला वाटतं एकच आहेत ना आता, आणि 3 भगिनी, असा हा मोठा परिवार. आणि या मोठ्या परिवारामध्ये काही गोष्टी अशा असतात, फक्त चिंतनामध्ये 2च गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे गेलेल्या व्यक्तीबद्दलचे जर गुण असतील तर 100% ते कीर्तनामध्ये सांगितले पाहिजेत. म्हणून बहुतांशी मी वर्ष श्राद्धाची कीर्तनं करत नाही. मी आधी नानांना विचारलं कुटुंब कसं आहे. मला नानांनी सांगितलं माळकरी कुटुंब आहे. कसं वर्णन आपण करावं ना बाकीच्या कुटुंबाचं. म्हणून मेत्ता त्यांच्या पठडीतला, बंडाता त्यांच्या सहवासामध्ये मी वाढलो आहे. आजही मी मोठा तिथेच झालो आहे आणि तिथेच मोठा होतो आहे. त्यामुळं शक्यतो काही गोष्टी मी टाळतो, क्षमा असावी म्हणून मी आपलं स्पष्ट बोललो. आणि त्याचा आनंद वेगळा होता की एका वारकऱ्याच्या घरी वारकऱ्याच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्याला सेवेचा लाभ प्राप्त होतोय. त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हावं आणि आपली सेवा त्यांच्या चरणावरती समर्पित करावी म्हणून सर आलो मी. आणि समाधान वाटलं. त्याच पद्धतीचे या ठिकाणी सर्व श्रोते मायबाप, सर्व टाळकरी मंडळी, सर्वांचं लक्ष अभंगावरती आहे. बरं वाटलं, कारण मी प्राध्यापक आहे, मला कळतं कुठं सोडायचं आणि कुठं थांबायचं. म्हणून समाधान वाटलं. पुन्हा एकदा झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो. सेवेचा सार फक्त एवढा आहे, आयुष्यामध्ये देवाचं चिंतन ठेवा. देवाचं चिंतन ठेवल्यानंतर दोन्ही गोष्टीचं समाधान आहे. संसारामधलंही समाधान प्राप्त होतं आणि परमार्थातला अलौकिक आनंदही प्राप्त होतो. म्हणून ईश्वराचं नाम जवळ करा. ज्यांनी जवळ केलं त्यांचं एकदा स्मरण करूया. ज्ञानेश्वर माऊली नामराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नामराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नामराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नामराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नामराज माऊली. तुकाराम तुकाराम भजन होईल, त्यानंतर अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर पुष्पवृष्टी करताना थोडीशी विनंती आहे, आणखी 5 मिनिट जाऊ द्या, पण त्या फुलांचाही अपमान होऊ नये आणि व्यक्तीलाही ती समर्पित व्हावीत म्हणून माझी सर्वांच्या चरणाजवळ प्रार्थना आहे. थोडा वेळ जाऊ द्या, पण फुलं टाकू नयेत, फुलं वाहावीत.
आपण त्या भावनेनं या ठिकाणी आलोत म्हणून पुष्प अर्पण करावे, टाकू नयेत एवढी काळजी सर्वांनी घ्यावी. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो. शितोळे परिवाराच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. करवेली तैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. अत्यंत सुंदर प्रकारची या ठिकाणी सर्व मंडळींनी साथ केलेली आहे आणि या साथीबरोबरच छान मी एवढंच म्हणेन. म्हणजे हां, कारण मी पांडुरंग बाबांच्याकडे शिकलेलो आहे. म्हणजे आत्ता जेवढे नामांकित कीर्तनकार आहेत त्या सर्वांना साथ मी केलेली आहे. म्हणजे अगदी पांडुरंग बाबा घुले, विठ्ठल बाबा चौधरी, विठ्ठल बाबा घुले, जेवढे नामांकित, देगलूरकर महाराज, अगदी 1.5 वर्ष बाबा महाराज सातारकरांच्या बरोबर होतो, पक्वा झाला. हां, पण छान. थोडंसं अजून जरा तिकडची प्रॅक्टिस पाहिजे. हां, मी आपलं बोलतो बरं का, माझं आहे म्हणून, नाही तर परत म्हणा बरं ये पुढच्या वेळी. बरं, घरातला म्हणून सांगतो. खूप छान स्वर आहे आणि बोटाला गोडी आहे. फक्त अजून थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. पलीकडची इकडे छान वाजतंय, वा. म्हणून याच्याही पलीकडे आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते. हे जे काही आहे हे जगापर्यंत पोचवण्याचं आता माध्यम आपल्यात आलेलं आहे. म्हणून जे हे पोचवत आहेत त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. खूप छान त्यांचं नियोजन आहे. नाही तर ते म्हणतील मला कसं काय सर विसरले, आहे की नाही. हां, नाही तुम्हाला विसरणार मी. मला शेवट घ्यायचा होता आणि आणखी एक शेवट आहे, त्यांच्यासाठी 1 मिनिट देणार आहे मी. एवढी सगळी साऊंड सिस्टीम, हां, खूप छान. आमचा आवाज लोकांच्यापर्यंत जर पोचवायचा असेल तर तुम्ही महत्त्वाचे दुवे आहात. पण त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. उत्तम प्रकारची साथ आपण सर्वांनी दिलीत. पुन्हा एकदा झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला इथंच पूर्णविराम देतो. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी. वेळ झाला उभा काळ भेटू आम्हाची पावला. वेळ झाला उभा आरतीसाठी घरातले सगळे इकडे या. आरतीसाठी घरातील नातेवाईकांनी फोटो जवळ यायचं आहे. त्यांनी तिथं फोटो जवळ पुष्पवृष्टी करायची आहे. बाकीच्या आरती झाल्यानंतर आपापली ती फुलं तिथं व्हायची आहेत. पुंडलिक वरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बोलेले गुरु वेडे वाकोडे मनाए उच्चारिला देकार मी आमुला. कामने राणी पुरा कमाया मुरा. ज्ञानदेव आले वाण तेरे आरती चक्रवाणी आदि पुराणे नाम
वसे आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवते साधु